हा किल्ला असा मोठा साईडला नदी. दोस्तांनो बापरे आता आम्ही इकडे बाळापूरच्या किल्ल्यावर आलो होतो बा किल्ला पाहायला. आमचाच तालुका आहे माया, तर आलो होतो मग पाहायला. तसं व्हेज ब्लॉग असते म्हणा, भाषा बी आपलीच असते. शुद्ध बी बोलू शकतो मी, शुद्ध नंतर बोलू लागला. आता याच भाषेत करू. हा माझा दोस्त आहे जवळचा पातूरचा, त्याला आणायला तर किल्ला पाहायला काम होतं थोडंसं, ते काम केलं तर किल्ला पाहायला आलो आम्ही. तुम्हाला काय म्हणायचं आहे भाऊ किल्ल्याबद्दल, कसा वाटला तुम्हाला तुम्ही अजून पाहिलं? बरं नंतर सांगू आम्ही. हा तर कार्यक्रमात नव्हता. ठीक आहे तो पुढे चालेल. भागडी काय करू राहिला तर कसं आहे साधारण सोपी नाही जुन्या काळातला बाहेर आहे तो वरती जायला. जुन्या काळातला दरवाजा, जुन्या काळातला होतं. सैराटचं झाड नाही आहे, ते नाही सैराटचं, हॅन्ड्रीचं बी नाही. दुसऱ्या पिक्चरातलं आमच्या बाळापूरचं विदर्भातलं वराळी पिक्चरातलं आहे ते, हे बी नाही आहे सैराटचं. इकडे असं आहे जेल बी आहे बरं. हे जलाचा ऑफर केला दुसऱ्या ठिकाणी, आपल्याला एवढं माहिती नाही, पाहू काय तर. आता आम्ही किल्ल्याच्या वरच्या साईडला आलो नाश्ता करायचं. भाऊ आमचे जेवण करून नाही आले, भाऊ आमचे काही जेवण करून नाही आले, त्याच्यामुळे कसं तिथं करणं कामच आहे, तुम्हाला तर माहीत आहे. हो ठीक आहे. आता पहा हे नाश्ता दुकान समोर नाश्ता दुकान, तळशी हॉटेल आहे, पाहू शकता तुम्ही. किल्ल्यावरती हॉटेल आहे तळशीलातली. हा मग भाऊ खाऊ राहिला. स्वागत आहे तुमचं आमच्या व्हेज ब्लॉगमध्ये. तुमचं स्वागत आहे. ठीक आहे बस एवढंच बोलतो. पुढे पाहू आता किल्ला कसा असते बाळापूरचा. पहिली गोष्ट आपल्या विदर्भात तर किल्लेच नाहीत, म्हणून तुम्हाला नवाई येशील तर ते नवाई पुरी करायसाठी मी किल्ल्यावर आलो. आम्ही दोघं विचार करा मग तुमच्या नवाईसाठी. तुम्हाला माहीत नाही किल्ला कसा असते, तर आमच्या अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यात किल्ला आहे. किल्ला घालून दाखवीन तुम्हाला कसं असते. ठीक आहे. आता सध्याच आम्ही तसं काही आहे हे काय माहीत मला. अडून म्हणतात किंवा अकोल्यातून एक इथून म्हणजे या किल्ल्यातून एक गड्डा आहे तो अकोल्यात निघते, एक विहीर आहे ती. हा गड्डा असू शकतो तो काही आपल्याला पूर्णपणे माहीत नाही, पण म्हणतात की या किल्ल्यापासून तर अकोल्यातल्या किल्ल्यात हे निघते. हा माहोल इकडे हां असं आपण असं फिरून वापिस डब्बा द्यायचा रस्त्याने खाली. तर हा जो किल्ला आहे हा दोन नदीच्या माधात आहे. इकडून एक नदी येते, तिकडून एक येते शहराच्या बाजूला, आणि दोन नदीचा संगम होते त्या पुलावर. आता पूल दाखवते कुठे. अरे बा थांबा,
हा पूल आहे त्या पुलावर आहे. हे एक इकून नदी आहे, तिकडे नदी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. दिसते वाटते तरी गेला ते बघ, ते एक तिकून नदी, हे एक इकून नदी, दोन नदीचा संगम. करा विचार. हा बा आमचा दोआ. हो काहीच नाही. हे गड्डा पाय, गड्डा फोन जर गेला ना डायरेक्ट खाली जाय, खाल्ल्याला रागाय नाही. कोणतं हे गेला हे नाही ते हे आहे ते. हा संगम आहे. हा आहे तो संगम. ते तिकून एक नदी उरली आहे ना, ते एक नदी हे एक नदी, दोन नद्या मिळून संगम आहे. तुमच्या इकडे आहे असं? अरे नाही ना, तेच चांगलं राहिलं. असं असते मग किल्ला. काय हे दिवार असतात, याच्या डिझाईन असतात, याला छिद्र साद्र असतात, याच्यातून बाणगीन मारतात लपून. गोया घ्या, बंदूक नव्हती त्या काळात, बाणा घेऊन असं होतं. म्हणतात हे काय माहित काय आहे. आपलं एवढं इन्व्हेन्शन नाही वगैरे. क्लिअर. हां क्लिअर. यात मगर बी टाकेल होते त्या काळात. अजून काय ठीक असं सैलानी बाबा. हे सैराटचं झाड नाही आहे. हे आमचं अटी झेंडावंदन होते, झेंडावंदनचे ठिकाण आमच्या किल्ल्याचं. हे निसर्गरम्य वातावरण. अरे बा अजिबात जलवा कमी नाही, अजिबात जलवा कमी नाही, कसाच नाही. आता पाटलाच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. पुढचा ब्लॉग मी हँडल करणार आहे. तर हे तुम्ही पाहू शकता. इकडे चाललो आता किल्ल्याच्या दुसऱ्या साईडला तुम्हाला दुसरा नजारा दाखवतो. पाटील मा दोस्त आहे. आणखीन इंग्लिशमध्ये बोलतो मी आता. इंग्लिश मी जमते मध्ये. आपलं कसं असं आहे ते, बाकी काय नाही. जाऊ द्या, इंग्लिशमध्ये बोलून दाखवतो तुम्हाला काय आहे. दिस इज माय फ्रेंड फ्रॉम पातूर तालुका. हिज नेम इज वैभव सदार. ही केम हिअर फॉर एक्सप्लोरिंग बाळापूर किल्ला फोर्ट. ओके, then see how he is. Oh, this is संगम. हा बा अजून संगम दुसरा तुम्हाला. इकडून इथे दुसरी नदी उरायली आणि इकडून दुसरी उरायली. अजून संगम उराला. हे नदी इकडून चालली अशी आणि हे दुसरी नदी इकडून चालली आणि डबल तिकडून संगम उराला. पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसेल तो संगम. शाळेचे लेकरं बाहेर पडतो शाळेत. अरे शाळेतून अरे 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 हां, ते शाळेत लेकरं शाळेतून घरी चालले. आपण घरी चालतो शाळेतून. हां, असा पुरा शहर पाहून घ्या तुम्ही किल्ल्यावर. गेले आठवणी. हा हे अशी इकून नदी आहे आणि हे नदी या किल्ल्याच्या आजूबाजूला पुढे चारी साईडले किल्ला मनात आहे. आणि ते बाजूला धरण बी पाहू शकता तुम्ही. ते धरण दिसलं. ते दिसलं धरण. दिसलं झूम करून पाहायचा. हां पण पाहायचा पण आता आम्ही तिकडे साईडला जातो. धीरे धीरे पाहतो. असं दाखवतो तुम्हाला. असं बांधेल असते. हे डिझाईन आहे. माबा होते एका बरी अटीस. आम्हाला बांधकाम करायला आबाज नाव लिहिलं ते टिसा. पण काय आबाज नाव आहे आपलं. तुम्हाला म्हणजे कसं मला असं वाटतं की आपला मोठेपणा काही सांगावं नाही म्हणून मी सांगत नाही. तर मग आबाजनं तर लिहिलंय. मग आबाजनं याच्यात हातभार लावायला किल्ल्यात. तर गोष्ट आहे की आपण हे किल्ला बांधायला मदत करायला. खरं गोष्ट हेच आहे. आपण कसं मोठेपणा त्यात आपण नाहीच. हाय बिघडी नाही त्यात. आता हे क्रॅक बी पडू राहिला दिसा. हो ते वया कालमानानुसार इकडे माणसाची गॅरंटी नाही. हे तर इटा हे ते सिमेंट इटा याची गॅरंटी तर कशीच नाही राहू शकत. दिस इज द व्ह्यू फ्रॉम दी
कॉर्नर ऑफ द फोर्ट. ओके. किल्ला मुघल काळात बांधला 1721 मध्ये आणि याच्यावर आझमशाह राज्य करायचा. हा किल्ला मुघल काळात बांधला 1721 मध्ये याच्यावर आझमशाह राज्य करायचा. किल्ला मुघल काळात बांधला 1721 मध्ये त्याच्यावर आझमशाह राज्य करायचा. नाही का हिच्यानं आपल्याला शिक भेटते की जिंदगी कुठे चालू करू शकतो आपण. पाहून घ्या. पाहून घ्या कसे राहतात हे छिद्र. हा एक आहे एवढे छिद्रात तेवढं प्रत्येक दाखवत तुम्हाला. प्रत्येक हा कसा आहे याची डायरेक्शन. याची डायरेक्शन अशी आहे. याच्या मला इट ठेवली कोण ठेवली काय माहित. याच्यात ह्याची डायरेक्शन अशी आहे. याची डायरेक्शन हे सरळ आहे. हे खाली होती हे अशी आहे. याची डायरेक्शन हा खालचा आहे. अरे हा याची डायरेक्शन अशी आहे. याची डायरेक्शन अशी आहे. खाली गोळा चालवतात बाणा इकडून साईड न गोळा चालवतात. इकडून इकडल्या साईड न इकडून सरळ इकडून बी सरळ अशा गोळा चालवतात ते. त्या काळातलं बांधकाम पाहू शकता तुम्ही. पहा बांधकाम अजून मिस्त्री मस्त होते काम. मिस्त्री म्हणून आपण कसं हे करत नाही आपलं बरोबर. नाहीतर कसं जाऊ द्या. चला पुढे पाहू आता. इकडे पाहू आता काय आता. उष्ण ऑक्टोबर लागेल आहे त्याच्यामुळे घाम तुम्हाला समजू शकता तुम्ही. तर काही नाही आम्ही तुमच्यासाठी घाम बी तयार केला म्हणजे जाऊ द्या. घाम बी घायला तयार. हा डायलॉग आता ते मला आलं नाही. इकडून आहे डायरेक्शन थोडीशी अशी पाहिजे. हा अच्छा इकडून उष्ण ऑक्टोबर आहे ना गरम मारून. हां उष्ण ऑक्टोबर आहे. पहा हिरवं वातावरण. इकडे जल आहे राजाच्या काळातले जल. ते काही वेगवेगळे पदार्थ. त्याच्या काळातलं काय आहे बा गाय बी त्याच्या काळातलं काय अजून त्याच्या काळातली काय आहे. महाराजाच्या काळातली 1721 मधली काय. आता समोर एकदम नजारा भारी आहे. पहा तुम्ही सैराटचं झाड दाखवत तुम्हाला. सैराटचं झाड आमच्या इकडे. पहा सैराटचं झाड नाही वायल नाही. हे नाही मूवीतलं पिक्चर बी होती सीन झालता. एक शॉट होती. आयरन मॅन सीनचा एक शॉट रेडी आहे. आयरन मॅन कोणचा आयरन मॅन 3. आयरन मॅन 3चा अटी झालता एक सीन शूट स्पेशल. भारतात एक शूट झाला त्याचा तो आमच्या किल्ल्यावर झाला आयरन मॅनचा. आयरन मॅन 3 अव्हेंजर मूवी मधले. हे विहीर आहे तिकडे खाली विहीर आहे. हे काय माहित काय पण आहे. मस्त आहे पण झाड हे 1721च्या काळातलं आहे. विचार करा. इरीची डिझाईन बी पाहून घ्या. हे करा ते सैराटचं झाड. ते नव्हतं ते आता आहे. या साईड या इकडून पासांत सैराटचं आहे ते. क्या नजारा है मेरे भाई. पहा आमचा भाई कुकडे घुसला. अच्छा लय मोठा खड्डा आहे. हा लय खोल आहे अंदर. हा इकडून जास्त दिसते एरिया. हा किल्ल्याचा एरिया आहे तो तटपर्यंत. हा पुरा ते पाराची चिमणी पाहून घ्या. तो पूल आहे उड्डाण पूल. सगळं दिसतो. हा झेंडा दिसला भारतात झेंडा. हा दादा झूम करा.
झूम ऊन पाहता का ऊन ते बी आपल्यातलं ते बाळापूरचं तो गड्डा हा गड्डा दिला बिहार का तो अकोल्यात जाणारा गड्डा हो हो ना तो जाणं पाहिजे ना बिहार घरा ती नसते ना अरे असं आहे ना अंदर इकडून ते पण तो गड्डा तो हा नाही बघ असं आहे मग हे मला हिरीची डिझाईन आवडली भारी म्हणजे हिरीची डिझाईन ते बी विटायची ते बी 1721 या काळात सांगा 1721च्या काळात त्याची डिझाईन आहे हे मुघल काळातल्या गाया इकडे विरायल्या कुठून मारतात ना ते हो लहान लहान लेकरं हो बरोबर हो शिवाजी महाराजच्या काळातलं आहे ते हे सैराटचं जाळ आहे मध्ये सैराटचं सीन होतं पिक्चरचा अच्छा घामाने इकडे गाय मुघल काळातली पोट मारली डायरेक्ट आमची दवाखान्यात पोट मारली बरं बापर आहे थांब ना बापू काही केलं नाही तुला आम्ही केलं तर काही केलं नाही अरे भाव अरे गेलो आता आम्ही कुठून खाली आपल्याला मोठ्या पदार्थून खाली पाहिजे जागा आहे काय आला तू मागो ते भोर आलो इकडे कॅमेरा पकड तो बिअर गिल बिअर गिल आज मैं अमेजोन के इन्फॉर्मेशन और मैं आपको दिखाना चाहता हूँ कि अगर आप किसी अनजान जगह में अकेले फंस गए तो वहाँ से कैसे बचा जाता है तो मिलते हैं एक बहुत ही खतरनाक जगह पे मुघल काळातला नळ आहे अबे आळवा विट करणं आळवा उभं नाही चालत ना कट करून कट मुघल काळातला नळ आहे पाणी गिनी भरायचे मुघल काळातलं मुघल वाला म्हणून पाणी नाही जुनं आहे तिथं दिसत नाही जेवढं दिसते एवढंच पा अलग मशीन असते हवा दरवाजा गावातला ती बागाची मच्छी दिसते आराम करने एकदम कैसा नजारा है ये दोस्तों बहुत ही बढ़िया आता इकडं आम्ही कोपकापर्यंत चाललो वरती जायचा रस्ता हाच आहे मुख्य प्रवेशद्वारच्या वरती शिपाई जिथे उभं राहत जा तिकडे चाललो आम्ही This is so adventurous. Now you can see the Sandas bathroom of Mughal Park.
संडास बाथरूम मुघल काळातली त्या हे घर बघत झाले हे झाडं सगळं मुघल काळ. इथून आम्ही वरून फोटो काढला होता मग. हा मग खालून काढला नाही आपण. खाली रे खालून नाही आलो. या गेटवरून आलो नाही. इथून आलो होतो आम्ही. तिकडे काही जाऊ शकलो नाही आम्ही कारण की तिकडून 2 मुघल काळातल्या गाया होत्या त्या मला मारणार होत्या. ते आपली गाडी दाखवा कुठे उडी आपली. ते हे आहे आमची गाडी. तिकडे लाईट आहे ना ते आहे. नाही हो कुठे उडवली ती आमची पांढरी गाडी आहे ती केनवाची. डबल हां कुठे उडवली ती आमची पांढरी गाडी आहे ती केनवाची. ये गाडी आमची. ती गाडी आमची. हो हे खरं आहे. हे आहे खरं ओरिजिनल रिअलिटी. ते आमची पांढरी गाडी त्यातली. ती पांढरी गाडी आमची. हे हा हे ती स्कूटर नाही आमची. मजाक करतो मजाक करत. खाली मुघल काढला संडा बाथरूम. हा इकडला गेट. वरून दाखव तुम्हाला गेट का दिसते. हा वरून दिसते असा गेट. डिझाईन पहा तुम्ही फक्त. अरे पा डिझाईन पाहिजे पाहिजे. वायर केबल लागला तू खालीच गेला डायरेक्ट. गोठा आहे पूर. हे पहा डिझाईन. अरे भाई साहब माबा होते नाटी बांधलेली. सोपी गोष्ट आहे का. सोपी गोष्ट आहे का. चल खाली. हाँ इंडियन फ्लैग इधर लहराता हुआ बहुत ही मजा आ रहा है इंडियन फ्लैग को देखते हुए. सांगतो हे पायऱ्याचं मोठं असण्याचं कारण की लोकले मोठे पाय पडतात त्याचे म्हणून त्यांनी मोठे पाय. हा बरोबर आहे. बरोबर तो जो बरोबर आहे. मी पाहिला हे बरोबर आहे. आम्ही जे सांगतो ते तुम्हाला खरंच सांगतो. जिन्युइन माहिती जिन्युइन सगळं. माणसं बी जिन्युइन आम्ही. ऐकून मुख्य प्रवेशद्वार. हे मुघल काळातलं संडास बाथरूम पाहून घेऊ शकता तुम्ही. आपली गाडी आहे. अरे इकडे ठेवली का तुया. अच्छा अच्छा आमची आहे ते इकडे ठेवली. हे डिझाईन गोट्यावर काढेल. दिवाबत्तीसाठी आहे बाबा. हे करेल लाईट फुलं गिलं सब आहे. घोड्याचं. अरे ते काय काहीतरी होय ते बिमार वाढवू वने जगू वने पकवू सोने. आमच्या इकडे भाषा असं. मग हे मोर काढायला गोट्यात. हा इकडे खजिना तिजोरीची आहे. तिजोरी ठेवत तरी खजिना. तिकडे आतमध्ये जाता येत नाही. डिस्ट्रिक्शन आहे तिकडे तिजोरी आहे. हा गेट पोचवता तुम्ही. ना खिळा त्याला खिळा आवडला. हे अंदरून उलचक होतं. हे फाटतात त्यातून जायचं पाय. थोडंसं कसं घेऊ. हाता बांधला आणि ते दुसरा गेट. एवढी बोलून मी मधून शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. जय बाळापूरचा किल्ला. नाशिक-कॅनॉल गाडीचा आपण बस आता ड्रायव्हरला फोन लावतो. गाडी आणतो म्हणतो होती. ड्रायव्हरला फोन लावला आम्ही ॲक्च्युली. बस गाडी याची वाट पाहू राहिला.
निघायचं आता. ॲक्च्युली हा आजचा ब्लॉग, एक मिनिट, हां ॲक्च्युली आजचा ब्लॉग संपलेला आहे. तरी आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट माहितीनुसार, नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट डेटनुसार. ओके, तर धन्यवाद, बाय बाय. आम्ही गाडी बोलावली, तिकडे जातो.